घर बसल्या मशीन क्लास करा, शिवण क्लास करा, याचा आपला आज 6वा दिवस आहे बघा. तर अशा पद्धतीचा इथे मी 4 टक्स ब्लाऊज हा शिवलेला आहे. घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असा बसलेला आहे. तर इथे थोडासा फुगा येत आहे, तर परतच्या वेळेस आपण इथे थोडस आतून कट करून स्लीव्ज बसवणार आहे. तर बघा, मागच्या साईडचा गळा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. डीप नेक मध्ये हा गळा तयार केलेला आहे. कुठेही नॉड सुद्धा लावलेली नाही, तरी सुद्धा व्यवस्थित असा बसलेला आहे. याची कटिंग स्टिचिंग पूर्ण मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर बघा, इथं काठीमध्ये सुद्धा व्यवस्थित असा हा ब्लाऊज बसलेला आहे. फक्त इथं जो फुगा येत आहे त्याच्यासाठी आपण परतच्या वेळेस ज्यावेळेस कटिंग करू परतचे ब्लाऊज, त्यावेळेस थोडस आतून आपण अशा पद्धतीने ही शोल्डर पट्टी जी आहे ती कटिंग करणार आहोत, जेणेकरून इथे फुगा येणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने. तर बघा, नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, घर बसल्या मशीन क्लास शिका, शिवण क्लास शिका, ब्लाऊज शिवायला शिका. तर याचा आपला आज 6वा दिवस आहे आणि पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग, परत कापडावरती कटिंग आणि स्टिचिंग आपण बघितलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत हे तीनही पार्ट, म्हणजेच पुढचा भाग, मागचा भाग आणि स्लीव्ज, तीनही पार्ट एकमेकांना कसे जॉईन करायचे आणि त्याच्या काही टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आता शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला, पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं. तर बघा, बऱ्याचदा कस्टमरचं असं असतंय की शोल्डर मध्ये आपला ब्लाऊज जो आहे तो गळतो. एका साईडचं शोल्डर गळतंय, दुसऱ्या साईडचं शोल्डर गळतंय, किंवा पुढचा जो गळा आहे तो जास्त ढिल्ला झालेला आहे. तर अशा पद्धतीने जे होतं ते आपण कशामुळे होतं, तर बघा, आपण अशा पद्धतीने उंचीचं मार्किंग करून शोल्डर जॉईन करत नाही, त्यामुळे होत असतात. बघा, अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघा, घाई गडबडीमध्ये आपण पुढचा भाग आणि मागचा भाग तयार करतो आणि डायरेक्ट शोल्डर जॉईन करून देतो. तर तसं करायचं नाही. अशा पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे, मागच्या भागाला सुद्धा आणि पुढच्या भागाला सुद्धा. तर बघा, तयार ब्लाऊज इथं 13 इंचाचा आहे, तर इथं मी 13 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. मागच्या भागावरती आता पुढच्या भागावरती सुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा, ही एक छोटीशी टिप मी तुम्हाला सांगितलेली आहे की जी शोल्डर जॉईन करताना आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या भागाला आणि मागच्या भागाला. जर अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे कस्टमर सुद्धा ब्लाऊज शिवायला वाढणार आहे. आणि जरी तुम्ही तुमचा ब्लाऊज स्वतः शिवत असताना तर तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित असा शिवायला जमणार आहे. तर बघा, इथं शोल्डरचं उंचीचं मार्किंग करून घेत आहोत आपण. अशा पद्धतीने मागच्या आणि पुढच्या पार्ट वरती बरोबर 13 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पट्टीने किंवा टेपने सुद्धा तुम्ही आडवी रेष आखून घेऊ शकता. तर बघा, दोन्ही साईडने मार्किंग करायचं आहे, एका साईडने करायचं नाही. या पद्धतीने दोन्ही साईडने करायचं आहे. एक साईड खाली आणि एक साईड वर असं सुद्धा कधी कधी होऊ शकतं, त्यामुळे दोन्ही साईडने मार्किंग करायचं आहे उंचीचं आणि नंतर रेष आखून घ्यायची आहे. आता इथे आपण एक साईड जॉईन करून घेऊ. बघा, तर अशा पद्धतीने मागचा भाग हातरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पुढचा भाग ठेवायचा आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि जिथं खडूने मार्किंग केलेलं आहे तिथून बरोबर आपल्याला आपली टीप घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आता आपली टीप येणार आहे. वरच्या साईडला लॉक करून घ्यायचं आहे. बघा, हे बघा, या पद्धतीने. हे धागे दोरे कट करून काढायचे आहेत. आता इथे आपण डबल टिप मारून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने. तर बघा, इथे तुम्हाला मी बारीक सारीक गोष्टी पूर्ण दाखवणार आहे, काहीही
स्किप करणार नाही, जेणेकरून जे नवीन ब्लाऊज शिकत आहेत, ज्यांना खरंच मनापासून ब्लाऊज शिकायची इच्छा आहे, ते हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघणार आहे. ज्यांना खरंच ब्लाऊज शिवायची इच्छा आहे त्यांना शिकण्यासाठी ते पूर्ण व्हिडिओ बघणारच आहेत. त्यामुळे मी इथं काहीही स्किप केलेलं नाही, अगदी सविस्तर सर्व काही दाखवत आहे. तर बघा, बरोबर खडूनी मार्किंग जे केलेलं आहे तिथून आपली टीप घ्यायची आहे. लॉक करायचं आहे बघा, गळ्याच्या साईडला लॉक करून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे बघा. अर्धा इंचापेक्षा जास्त जेवढं आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आपलं शोल्डर जॉईंट करून झालेलं आहे. आता शोल्डर जॉईन केल्यानंतर आपलं काम लगेच संपत नाही, लगेच आपण स्लीव्ज बसवायला घ्यायची नाही. तर बघा, इथं मुंढ्यामध्ये पुढचा भाग आणि मागचा भाग जो आहे तो व्यवस्थित आहे का ते बघायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. इकडं बाही जोडायच्या साईडला सुद्धा एकसारखं आहे का ते बघून घ्यायचं आहे. तर इथं एकसारखं आहे आणि बघा, मध्ये सुद्धा स्लीव्ज जोडायच्या साईडला व्यवस्थित मार्जिन सुद्धा आहे, म्हणजे अंतर आहे बरोबर. त्याच्यानंतर या साईडने सुद्धा बघा एकसारखं आहे आणि हे अंतर सुद्धा आहे पुढच्या मुंड्याचं व्यवस्थित. आता इथे आपण स्लीव्ज जॉईन करायला घेणार आहोत. तर इथे स्लीव्ज आपण तयार करून घेतल्या होत्या बघा, बरोबर मध्यभागी कट सुद्धा लावून घेतला होता. आणि बघा, आतील आकार जो स्लीव्हचा आहे तो पुढच्या साईडला घ्यायचा आहे आणि बाहेरील आकार जो स्लीव्हचा आहे तो मागच्या साईडला घ्यायचा आहे. आणि कोणतीही स्लीव्ज असू द्या, डिझाईनची असू द्या, बिना डिझाईनची असू द्या, मध्य भागापासूनच स्लीव्ह जोडायची आहे, जेणेकरून दंडावरती जो पोर्शन येतो तो व्यवस्थित मध्यभागी दंडावरती येईल. हे बघा, अशा पद्धतीने आता दुसऱ्या साईडने टिप मारून घ्यायची आहे. मध्यापासूनच आपल्याला स्लीव्ज कधीही जॉईन करायची आहे. या पद्धतीने व्यवस्थित स्लीव्ह जॉईन करायची आहे, कुठेही चुन्या पडणार नाही याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आता इथं स्लीव्ह जॉईन करून झालेली आहे, पण स्लीव्ह वरून डबल टिप मारायची आहे आणि डबल टिप मारताना चुनी पडणार नाही याचं लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित डबल टिप मारून घ्यायची आहे. मागचं जे कापड आहे, खालचं जे कापड आहे त्याला चुनी पडू शकते, तर त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडचं सुद्धा जॉईन करून घेऊ बघा. या पद्धतीने मध्यभागी स्लीव्हला कट देऊन घेतलेला असतो, त्याच्यावरती बरोबर मध्यभागी शोल्डरवरती स्लीव्ह धरायची आहे आणि हे बघा, या पद्धतीने स्लीव्ह जॉईन करून घ्यायची आहे. कुठेही स्लीव्ह खेचायची नाही किंवा मागचा पार्ट सुद्धा खेचायचा नाही. शोल्डरचा जो पार्ट आहे तो सुद्धा खेचायचा नाही किंवा स्लीव्ह सुद्धा खेचायची नाही. या पद्धतीने अर्धा इंच पाव इंच मार्जिन धरत आपण ही टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने याला सुद्धा आपण डबल टिप मारून घेणार आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने पूर्ण स्लीव्ह जॉईन करून घ्यायचे आहे. धागे दोरे कट करून घ्यायचे आहे आणि आता इथे आपण डबल टिप मारून घेणार आहोत बघा. डबल टिप मारताना मागच्या साईडला, खालच्या साईडला चुनी पडणार नाही याच्यावरती लक्ष द्यायचं आहे, घोडी पडणार नाही. या पद्धतीने सर्व कापड कट करून काढायचं आहे, दोरे कट करून काढायचे आहेत. आणि बघा, इथं कमरेचं जे कापड आहे, म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे त्याचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीने. आणि तिथे बघा, अशा पद्धतीने पुढचा भाग ठेवायचा आहे, खडूने मार्किंग करून जिथे केलेलं आहे तिथपर्यंत धरून. आणि त्यानंतर बघा, एकसारखं धरून इथे टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, स्विचच्या बाजूनेच एक पहिली टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. स्लीव्ह व्यवस्थित करून घ्यायची आहे बघा आणि सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपली टिप जी आहे ती सरळ आलेली आहे. हे एक्स्ट्राचं जे आहे वाकडं तिकडं ते सर्व आपल्याला कट करून काढायचं आहे बघा. आणि जेवढं सरळ आहे तेवढं ठेवायचं
आहे आणि आता कापड उलटवून घ्यायचं आहे, ब्लाऊज उलटवून घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या टिपा टाकायच्या आहेत. तर बघा या पद्धतीने टिपा टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा या पद्धतीने लॉक करून घ्यायचा आहे, खालच्या साईडला वरच्या साईडला दोन्ही साईडला. तो 2 टिपा इथं आपण टाकून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर 7 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे कमरेच्या मापाचं. त्यानंतर 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला छातीच्या मापाचं आणि त्याच्यानंतर बघा 5.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला दंड घेराचं. तर बघा इथं अजून एक आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे 3 नंबर. हे बघा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपली फायनल जी फिटिंगची टिप आहे ती येणार आहे बघा या पद्धतीने. बरोबर खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून अगदी व्यवस्थित अशा आपल्या पूर्ण फिटिंगच्या टिपा ज्या आहेत त्या सरळ आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं एकाच बाजूचं फिटिंग झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूचं आपण फिटिंग करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आईची पट्टी धरायची आहे जिथं आपण कमरेच्या साईडला मागच्या मार्किंग करून घेतलेलं आहे तिथं. तर अशा पद्धतीने बघा ही एक टिप्स आहे. अशा पद्धतीने मागच्या भागाचा मध्य काढायचा आहे, खडूने मार्किंग करायचं आहे आणि तिथून आपल्याला पुढचा भाग धरायचा आहे माप आणि मग नंतर टिप मारायची आहे, जेणेकरून पुढचा भाग आणि मागचा भाग जो आहे तो एकसारख्या मापाचा तयार होते. तर बऱ्याचदा पुढचा भाग जो आहे तो ढिल्ला राहतो बघा कमरेमध्ये. ज्यावेळेस आपण ब्लाऊज धरून ताणतो त्यावेळेस पुढचा भाग जो आहे तो ढिल्ला राहतो बघा. तर असं राहू नये यासाठी मी कमरेचा मागच्या पार्टचा मध्य काढून तिथं मार्किंग करून घेते आणि नंतर पुढचा भाग बरोबर त्या मापावरती धरते आणि नंतर बघा अशा पद्धतीने टीप मारून घेते आणि एकसारखं कापड करून घेते. तर बघा अशा पद्धतीने एकसारखं कापड करून घेतल्यानंतर आपल्याला आतली साईड म्हणजे उलटवून घ्यायची आहे बघा. ब्लाऊजच्या आतली साईड उलट्या बाजूने टिपा मारायला घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. तर इथे दुसरी एक टीप मारून घ्यायची आहे. लॉक करून घ्यायचं आहे बघा. आता इथं आपण तिसरी सुद्धा टीप मारून घेणार आहोत, पलीकडच्या पार्टला जशी मारलेली आहे तशी आणि नंतर फिटिंगची टीप टाकणार आहोत. तर बघा 7 इंचावरती कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि छातीचं माप जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला 8 इंचावरती या पद्धतीने. त्यानंतर सरळ लाईन वर आणायची आहे आणि 5.25 इंचावरती दंडघेर टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे बघा पूर्ण ब्लाऊज तयार केलेला आहे मी. आता तुम्हाला हुक कशी बसवायची, हातशिलाई कशी करायची, त्याचबरोबर आईपट्टी कशी तयार करायची हे मी पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे. कारण व्हिडिओ जास्त मोठा झाला तर तुम्ही बघत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने हा इथे ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे